श्री गणेशाय नमः। काय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं देव सर्वकार्येषु विघ्नां नाशय मे सर्वान् नाशायोपस्थितान् प्रभो त्वत्प्रसादेन कार्याणि सर्वाणि करोम्यहम् शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणामुदयं कुरु विज्ञाप्य देवेश प्रणमामि पुनः पुनः या तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कामपहर्ता लोकाभिरामो श्रीराम भूयो नमाम्यहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज एकादशीचा दिवस आहे। परम पवित्र अशा प्रकारचा पर्वकाळ आहे। जो पर्वकाळ साधला असताना मनुष्याला अपार पुण्याची प्राप्ती होत असते। आपापल्या मनोकाची एक उत्कृष्ट अशा प्रकारची संधी असते। त्यात अनेक आजची एकादशी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी। आजच्या एकादशीचं नाव शयन। आजपासून आरंभ होतो म्हणजे आजच्या दिवशी शयन करतात आणि प्रभू जागे होता। त्या एकादशीचं नाव प्रबोधिनी आहे। आजपासून चातुर्मास्याचा आरंभ होतो आहे। आजच्या दिवसापासून 4 महिने प्रबोधिनी एकादशी पर्यंत मनुष्याने उत्तमोत्तम अशा प्रकारची जपतप अनुष्ठान व्रत वैकल्य ही केली पाहिजे। त्याचं कारण असं आहे, आपल्या ज्ञानाप्रमाणे सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च असं एक शास्त्र वेदामध्ये वचन आलेलं आहे।
सूर्य हा जगताचा आत्मा आहे, ज्याला आपण आत्मा 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 म्हणतो, परमात्मा म्हणतो. आत्मा भगवान हा सूर्यनारायण त्यापासून प्रकाश किरण जी प्रसारित करतो. किरणच जी आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची जगतामध्ये कार्य करत असतात. रजोगुणाचं कार्य करणारी जी किरण आहेत, सृष्टीच्या उत्पत्तीचं कार्य करणारी जी किरण आणि ज्या किरणाने जगताचं रक्षण होत आहे, म्हणजे काय होत आहे? अहो, अनेक प्रकारचे धान्य, अनेक प्रकारच्या वनस्पती, अनेक प्रकारचे प्राणी पशु पक्षी सगळे उत्पन्न होतात. हे रजोगुणाचं कार्य आहे. आणि सौर ऊर्जे, मग त्या सगळ्याचं रक्षण करणे हाही एक विषय जो आहे, हाही सौर ऊर्जेपासून सूर्यांच्या किरणा विष्णू जी सूर्याची सात्विक किरण असतात, ही सात्विक किरण जगताचं रक्षण. आणि त्या सूर्यकिरणांच्या मध्ये काही किरण असे असतात गुणांनी युक्त असतात. त्यालाच आपण रुद्र असं म्हणू शकतो. त्यालाच आपण शिव असं म्हणू शकतो, की ज्या तमोगुणाने युक्त त्यामुळे जगताचा लय होतो, उत्पत्ती. या रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणांनी होत असतात. आणि हे सगळे कार्यभाग जे आहेत, हे भगवान सूर्यनारायणाच्या किरणांच्या पासून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून आणखीन एक वचन सांगितलं, एकं सद विप्रा बहुधा वदन्ति अग्नियमं मातरिश्वानमाहुः. हा भगवान सूर्यनारायण वास्तविक रजोगुणाने युक्त असणारी त्याची किरण आहेत, सत्वगुणाने युक्त असणारी त्याची किरण आहेत, आणि तमोगुणाने युक्त असणारी स्थिती आणि लय या सगळ्या गोष्टींचे जे कार्य करतात. आणखीन प्रकारची वगैरे अशा प्रकारची भरपूर नावं दिली जातात. बहुधा वदन्ति अग्निय पर्वकाल, जो जगतामध्ये हरिवासर या नावा त्यालाच आणि त्यातली ही चातुर्मास्य व्रताची एकादशी म्हणजे आषाढ शुद्ध, ज्याला महा एकादशी म्हणून जगतामध्ये प्रसिद्धी आहे. एकादशीचं महात्म्य सुंदर आहे.
दर 15 दिवसांनी येणाऱ्या एक दाख्या ही केशव, भगवान श्री कृष्णाची प्रार्थना केली आहे. हे जी एकादशी आहे त्या एकादशीचं काय नाव आहे देवा? कोणत्या देवाची आज आराधना उपासना आणि एकादशीच्या व्रतविधीचा आम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे. त्याकरता तो विधी कशा प्रकारचा आहे याचंही तू आम्हाला वर्णन करून सांगावस. अशी श्रीकृष्ण उवाच, भगवान श्रीकृष्ण वर्णन करून सांगतात. ब्रह्मदेवाने नारदांना जो एकादशीचा महिमा वर्णन करून सांगितला त्याच या ठिकाणी वर्णन करणार आहोत. नारदाने विचारताना विष्णूची आराधना करण्याची आमच्या मनामध्ये इच्छा आहे, तेव्हा सर्वोत्कृष्ट विष्णूची आराधना, सर्वोत्कृष्ट विष्णूची आराधना केव्हा होऊ शकते? तर म्हणाले पर्याय नाही. रोजही सूर्यनारायण अस्ताला जातो, पण आपला खाण्या काय विशेष आहे आजच्या दिवशी? पण दिवसाचा क्रमांक 11वा आहे. या 11वी तिथी म्हणजे एकादशी ही तिथी का महत्वाची याचा विषय ती एकादशीच्या वेळेला सांगितलेला की हा काळ पर्वकाळ बनण्याचं काय कारण? अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी सांगितलेला आहे. भगवान विष्णूंनी या एकादशीला प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहे की आजच्या या काळाला व्रतविधी वगैरे करेल, स्नान दान करेल, त्याचं म्हणून भगवान विष्णूंची व्रत उत्कृष्ट यश मिळवण्याचा उत्तम अशा प्रकारचा काळ म्हणजे हा एकादशीचा काळ आहे. नाहीये पर्वकाळ सुद्धा आहे. मनातल्या पूर्ण करण्या आणि न कृतयैर नरैर लोके ते नरा निरयषिणः. व्रत करत नाही असं वाटतंय म्हणतात ब्रह्मदेव की त्यांना नरकामध्ये. एकादशीला आपण एक सांगतो तथापि एखाद्या व्रताविषयी, एखाद्या पर्वकाळाविषयी, एखाद्या देवाविषयी मनामध्ये श्रद्धा भक्ती पाहिजे. निश्चय इतका पक्का की ते आपल्याकडनं घडलंच पाहिजे. असते ती देवता त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या विघ्नांना दूर करून टाकते. मध्ये मध्ये विघ्न एवढ्याच करता येत असतात की आपली परीक्षा पाहण्याकरता.
आपल्याला उदाहरण माहिती आहे, हनुमान द्रोणागिरी पर्वत आणण्याकरता निघालेला असताना त्याच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करण्याकरता कालनेमी नावाच्या दैत्याला पाठवलं होतं रावणाने. तो निश्चयाचा पक्का होता. एवढा महाभयंकर दैत्य हनुमंताच्या भक्तीमुळे हे झालेलं आहे सगळं. इतकी दृढ श्रद्धा, दृढ भक्ती असायला पाहिजे. म्हणून एकादशीच्या व्रताविषयी आपल्या हृदयात की ते एकादशीचं व्रत आपल्याकडनं झालंच पाहिजे. एकादशी व्रतकथा आपल्याला ऐकायला मिळालीच पाहिजे. असं ज्या वेळेला मनुष्याच्या हृदयामध्ये निश्चय होत, तेव्हा म्हणतात असं जेव्हा त्या शरीर वाचा असलेली जी पाप असतात ना, ती पळायला लागतात. ती पाप थांबतच नाही. जसं वनामध्ये एखाद्या सिंहाची गर्जना ऐकल्यानंतर बाकीचे सगळे पळून जातात, त्याप्रमाणे व्रत करणाऱ्या भक्ताच्या मनामध्ये असलेला ती पाप पळून जातात. तेव्हा या एकादशीचा महिमा सांगतो. म्हणाले, पद्मा नामे ती विख्याता शुचौ एकादशी सीता ऋषिकेश उत्तमम. आजच्या एकादशीचं नाव पद्मा हे नाव आहे, परंतु विष्णू शयनम व्रताला शयनी एकादशी अशा प्रकारचं पडलेलं आहे. भगवान ऋषिकेशाच्या आपल्यावरती कृपेची जर अपेक्षा असेल तर हे एकादशीचं व्रत अवश्य केलं पाहिजे. आता म्हणाले, तुला एकादशीचा महिमा सांगितला, व्रताचं महात्म्य सांगितलं, सगळं ठीक झालं. आता तुला म्हणून कथा सांगतो. एकादशीची कथा ऐक म्हणतो. बोला, उठा, बसा, खा, प्या, झोपा, काही करा. प्रत्येक गोष्ट जर विधियुक्त झाली तर पुण्य आहे. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये पुण्य तरी उत्पन्न विचार करून आपल्या व्रतांचं आचरण केलं पाहिजे. म्हणून ते सांगतात, यस्या श्रवण मात्रेण महापापम प्रणश्यति. ज्याच्या श्रवणाने मनुष्याचं महापाप सुद्धा नष्ट होत असत. म्हणून ती कथा आता सांगतो. म्हणाले, पूर्वी मानधाता नावाचा राजा होता, सूर्यवंशी राजा. सबंध भूमंडलावरती त्याचंच राज्य होतं. चक्रवर्ती म्हणतात त्याला, सत्याने वागणारा मोठा शूरवीर
धर्माने प्रजेचं रक्षण करणार. अर्थातच धर्माने प्रजेचं रक्षण करत असल्यामुळे न तस्य राज्ये दुर्भिक्ष नाधयो व्याधयस्तथा. धर्माने राज्याचा कारभार करत असल्या कारणाने त्याच्या राज्यामध्ये आधी व्याधी कसल्याही प्रकारच्या नव्हत्या. आधी म्हणजे मानसिक त्रास आणि व्याधी म्हणजे शारीरिक त्रास. त्याचं प्रजापालनाचं, आपल्या भूमीचं रक्षण करणे, आपल्या संपत्तीचं रक्षण करणे हे कार्य अत्यंत व्यवस्थित चाललेलं असताना जिकडे तिकडे धनधान्याची समृद्धी उत्तम असताना, न्यायाने कोशामध्ये द्रव्यार्जन करत असताना सुद्धा अनेक वर्ष राज्य कारभार उत्तम प्रकारे चाललाय. प्रजाजनांच्या मध्ये आनंद आहे, प्रजेमध्ये दुःख नाही. कदाचिदथ संप्राप्ते विपाके पापकर्मणः वर्षत्रयं तद्विषये नववर्ष बलाहकः. एकदा अशी अवस्था निर्माण झाली, काही कर्मविपाकाच्या योगाने त्याच्या राज्यामध्ये 3 वर्ष पाऊस पडला नाही. आजच पाऊस कमी पडतोय तर आपल्याला किती त्रास होतोय. आणि त्याच्या राज्यामध्ये 3 वर्ष पाऊस पडला नाही. सगळीकडे दुर्भिक्ष निर्माण झालं. सगळे प्रजाजन अत्यंत उद्विग्न झालेले आहेत. सगळे प्रजाजन भुकेने तहानेने व्याकुळ झालेले आहेत. यज्ञ याग वेद अध्ययन सगळं बंद पडलंय. अग्निहोत्र कशी चालवायची हा प्रश्न पडलाय. धर्माचरण कसं करायचं हा प्रश्न पडलाय. जगायचं कसं हा प्रश्न पडलाय. धान्य नाही, धन नाही, अन्न नाही, पाणी नाही, सगळं काही नष्ट झालेलं आहे. त्रस्त झालेले प्रजाजन एके दिवशी राजाला भेटण्याकरता येतात. आणि राजाला काय म्हणतायत, महाराज आम्हाला काही या सगळ्या भयंकर संकटमय परिस्थितीमध्ये काही सुचलंय, चांगलं सुचलंय, आम्ही तुम्हाला सांगण्याची इच्छा. राजा म्हणतोय आपण सांगावं, मी ऐकायला तयार आहे. शेवटी असं आहे ना, म्हणजे याचा अर्थ काय झाला, राजा सुद्धा प्रजेचं ऐकत होता, प्रजेचं पालन करत होता आणि प्रजा ही राजाचं ऐकत होती. म्हणजे प्रजा आणि राजा यांच्यामध्ये किती चांगल्या प्रकारचा संबंध होता हे पाहण्यासारखं पाहायला मिळतं आपल्याला या कथेमध्ये. बरंच काही ज्ञान या कथेतून आपल्याला होणार आहे. पहा, लक्षात घेण्यासारखं आहे. प्रजेनी काय सांगितलं, आपो नारा इति प्रोक्ता पुराणेषु मनीषिभिः अयनंता भगवतस्तेन नारायण स्मृतः. नारा म्हणजे पाणी. नारा या शब्दाचा अर्थ पाणी असा प्रसिद्ध आहे म्हणाले. आणि त्या पाण्यामध्ये जो वास्तव्य करतो
म्हणून त्या भगवंताचं नाव नारायण अशा प्रकारचं. म्हणजे काय झालं, जलाची अधिष्ठात्री देवता नारायण भगवान विष्णू झाली. राजा म्हणतो पुढे काय, अहो पर्जन्य म्हणजे काय, पाणीच आहे ना. मग पर्जन्य रूपी भगवान विष्णू सर्वगत सदा स एव कुरुते वृष्टिं वृष्टेरन्नंततः प्रजाः. पर्जन्याची पर्जन्य रूपी भगवान विष्णू जो आहे हाच हे सगळं कार्य करतो. सएव कुरुते वृष्टिम, आणि वृष्टेरन्नंततः प्रजा, हा वृष्टीपासून अन्नाची उत्पत्ती होते आणि त्याच्यापासून प्रजा उत्पन्न होतात. जर अन्न नसेल तर प्रजा उत्पन्न होणार नाही, वृष्टी नसेल तर अन्न उत्पन्न होणार नाही, आणि नारायणाची जर आपल्यावर कृपा नसेल तर वृष्टी होणार नाही. याकरता महाराज आपण भगवान नारायणाला शरण जावं, हा आपल्या दृष्टीने एक उत्कृष्ट अशा प्रकारचा उपाय असू शकेल. राजाला अतिशय आनंद वाटला. कसं आहे, सगळ्याच गोष्टी काही आपल्या एकट्याच्या डोक्यात येतात असं काही नाही. कोणी एखादा साधा सुद्धा मनुष्य सुद्धा चटकन आपल्याला चांगलं काहीतरी सांगून जातो. प्रजाजनांचं हे संभाषण ऐकल्याबरोबर राजाला आनंद वाटला आणि राजाने प्रजाजनांचं अभिनंदन केलं. वा, चांगलं सांगितलं तुम्ही मला. अन्नम ब्रह्ममयं प्रोक्तम अन्ने सर्वं प्रतिष्ठितम अन्नात् भवन्ति भूतानि जगदन्नेन वर्तते इत्येवं श्रूयते लोके पुराणे बहुविस्तरे. आपल्यामध्ये आपल्याला माहिती आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नामध्ये सर्व काही आहे. नवे नवे अन्नमय प्राण सुद्धा आहे. आता तर कलियुगामध्ये अन्नमय प्राणच आहे. सगळी सगळी भूत अन्नापासून निर्माण होतात. संबंध जगत सुद्धा अन्नावर जगत आहे. खरं का खोटं? अन्नावर सगळं चाललेलं आहे. इतिहासामध्ये, पुराणांमध्ये, वेदांमधून सर्वत्र हेच सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती सांगतात? इत्येवं श्रूयते लोके पुराणे बहुविस्तरे नृपाणाम अपचारेण प्रजानाम पीडनम भवे. म्हणून तुम्हाला सांगतोय की आजची कथा फार महत्वाची आहे. सर्वत्र शास्त्रांमधून काय पाहायला मिळतंय? नृपाणाम अपचारेण प्रजानाम पीडनम भवे. राजे लोकांच्या अनाचारामुळे प्रजेला पीडा होत असते. राजे लोकांचा अनाचार हा प्रजेला पीडादायक असतो. तेव्हा सगळ्या प्रजाजनांना तो राजा काय म्हणतोय की हे प्रजाजन हो, मी विचार करतोय याच गोष्टीचा की माझ्याकडनं काही अनाचार घडतोय का. माझ्याकडून जर काही अनाचार घडत असेल तर अशा प्रकारचा दुष्काळ होणं स्वाभाविक आहे. माझ्या धनाच्या कोशामध्ये अन्यायाने मिळवलेलं धन कुठेही मला दिसत नाही. माझ्या प्रजाजनांच्या ठिकाणी ज्याला दंड देणं योग्य नाही अशाला मी दंड दिलाय असंही मला कुठे आठवत नाही. ज्याला दंड देणं अयोग्य आहे अशाला मी दंड दिलाय, ज्याला दंड देणं योग्य आहे त्याला दंड दिला नाही असंही कुठे मला दिसत नाही. त्यामुळे माझ्या अनाचारामुळे
हा दुष्काळ या ठिकाणी निर्माण झालाय असं मला वाटत नाहीये. तथापि सगळंच काही मला कळतं असं नाही. मी सगळ्या प्रजाजनांच्या हितासाठी आणि अथक प्रयत्न करण्यासाठी निघालेलो आहे. राजाने आपलं सैन्य आपल्या बरोबर घेतलं, भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं, हे देवा, हे भगवान, माझ्या राज्यामध्ये इतकं आवर्षण झालेलं आहे, त्याच्यामुळे माझे प्रजाजन अत्यंत दुःखामध्ये आहे. या सर्व प्रजाजनांच्या सुखासाठी, नवे नवे प्राणीमात्रांच्या सुखासाठी मी प्रयत्न करण्याकरता वनामध्ये निघालेलो आहे. भगवंता, तुमची माझ्यावरती कृपा दृष्टी असावी. आणि वनामध्ये निघाले. बरोबर प्रजाजन हे भरपूर आहेत. वनामध्ये गेले असताना वनामध्ये अनेक ऋषी लोक तपश्चर्या करतायत, त्यांचे आश्रम पाहायला मिळत आहेत. त्या ऋषी लोकांचे आश्रम पाहता 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 राजा ब्रह्मदेवाचे पुत्र अंगिरस नावाचे ऋषी महातपस्वी होते, त्यांच्या आश्रमापाशी जाऊन पोचला की ज्यांच्या तेजाचा प्रकाश जिकडे तिकडे पडलेला होता. ब्रह्मदेवासारखा अत्यंत तेजपुंज रूप होतं त्यांचं. त्या ऋषींना बघितल्याबरोबर राजा आपल्या रथातून खाली उतरतोय आणि साष्टांग नमस्कार घालतोय. अंगिरस ऋषीने सुद्धा राजाला आशीर्वाद, राजा कल्याण वस्तू. कुशल मंगल तर आहे ना. आपल्या ज्या सगळ्या बाजू आहेत राज्याच्या, त्या सगळ्या व्यवस्थित आहेत ना. राजाने सांगितलं, बाकी सगळं ठीक आहे, परंतु ऋषी म्हणतात, तुझ्या येण्याचं कारण? मग राजा सांगतोय, भगवन धर्म विधिना मम पालयतो महीम अनावृष्टि संप्रवृत्ता नाहं वेद्म्यत्र कारणम. महाराज, काय सांगू, बाकी सगळं छान आहे. 3 वर्ष झाली माझ्या राज्यामध्ये पाऊस पडला नाही आणि त्याच्यामुळे माझ्या राज्यामध्ये दुष्काळ निर्माण झालेला आहे. सगळे प्रजाजन नव्हे, सर्व प्राणीमात्र अत्यंत दुःखी झाले. पिण्याकरता पाणी नाही, खाण्याकरता अन्न नाही. म्हणून मी महाराज आपल्यासारख्या तपस्वी, तेजस्वी आणि कृपाळू असणाऱ्या लोकांच्या दर्शनाकरता आलो. माझ्या या राज्याची अशी दुरवस्था झाली, या अवस्थेमधून आम्हाला बाहेर काढा अशी प्रार्थना करण्याकरता आम्ही आलेलो आहोत. का झाली माझ्या राज्याला अशी अवस्था? मी धर्माने राज्य करत असताना सुद्धा माझ्या राज्याची ही स्थिती का झाली? संशय छेदनार्थेत्र ह्यागतोहं तवांकितम. संशय माझ्या मनामध्ये उत्पन्न होतो, तो संशय दूर करण्याकरता मी आलेलो आहे. आमच्या सगळ्या प्रजाजनांचं समाधान ज्या योग्य होईल असं काहीतरी सांगा आम्हाला. तेव्हा ऋषी राजाला म्हणतात, बसा. सगळ्या प्रजाजनांच्या सहित राजा त्या ठिकाणी बसलेला आहे.
सुंदर अशी वनवृक्षराजी आहे, जिकडे तिकडे पशुपक्षी. म्हणजे या दुष्काळाचा परिणाम ऋषींच्या आश्रमापाशी नव्हता बरं का, हे महत्वाचं आहे. हा कसला प्रभाव आहे? हा पुण्याचा प्रभाव आहे, हा ऋषींच्या तपाचा प्रभाव आहे. ऋषींनी जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे. ते तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा आणि तुम्हाला ज्याला सांगता येईल, योग्य ऐकणारा श्रद्धाळू असेल त्याला अवश्यमेव सांगा. काय सांगितलं ऋषींनी पहा, एतत् कृतयुगानाम उत्तमं स्मृतम् ब्रह्मोत्तरालोश्चात्र चतुष्पदः. राजा, हे कृतयुग आहे. चारी युगातलं उत्तम युग म्हणजे कृतयुग. अत्र ब्रह्मोत्तरालोका धर्मश्चात्र चतुष्पदः. या युगामध्ये ब्राह्मण प्रधान अशा प्रकारची व्यवस्था आहे. ब्राह्मणांचं प्राधान्य आहे. मग या युगामध्ये कुणी काय करायचं तर ब्राह्मणांनी तपश्चर्या करायची. प्रत्येकच युगात ब्राह्मणांनी तपश्चर्याच करायची. पण त्यात कृतयुगामध्ये अस्मिन् युगे तपोयुक्ता ब्राह्मणा नेतरे जनाः विषये तव राजेंद्र वृषलो यत्तपस्यति. या युगामध्ये ब्राह्मण तपश्चर्या करतील, इतरांनी तपश्चर्या करायची नाही. हा युगधर्म आहे. राजा, तुझ्या राज्यामध्ये ब्राह्मण तपश्चर्या करतायत हे बरोबर आहे, पण ब्राह्मणा व्यतिरिक्त एक शूद्र असा आहे की तो शूद्र सुद्धा तपश्चर्या करतोय. शूद्रांनी तपश्चर्या कृतयुगामध्ये करायची नसते. हा युगधर्म आहे आणि युगधर्माच्या विरुद्ध तो वागतोय. याकरता राजा, तुला त्याला दंड द्यावा लागेल. असं जर प्रवचन बाहेर केलं तर काय होईल? आपल्याला दंड देतील लोक. पण राजा किती शहाणा आहे पहा. ऋषीने धर्म सांगितलेला आहे, राजाने तो ऐकला. आणि पुन्हा ऋषी काय सांगतात, तो जो तपश्चर्या करतो आहे, अधर्म करतो आहे, त्याच्या अधर्मामुळे तुझ्या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळाचं कारण काय सांगितलं? ज्याला जे करू नको म्हणून सांगितलं तो ते करत असेल तर दुष्काळ पडतो. मग दुष्काळ दोन प्रकारचा असतो, एक ओला दुष्काळ, दुसरा सुका दुष्काळ. दोन्ही दुष्काळच. मागच्या वर्षी ओला दुष्काळ झाला आणि यंदाच्या वर्षी सुका दुष्काळ आलाय. अजून पुढे काय होणार आहे माहित नाही, पण आता तरी परिस्थिती अशी आहे. आता पाऊस पडून जायला पाहिजे, पाऊस पडायला पाहिजे, पण पडतच नाहीये पाऊस. अकार्य करणात् तस्य न वर्षति बलाहकः कुरुतस्य वधे यत्न येन दोष प्रशाम्यति. त्याचा वध कर. त्याला दंड काय करायचा आहे? त्याचा वध कर, शिरच्छेद कर. अंगिरा ऋषीने हे सांगितलं. पहा म्हणले, दोष सगळा निघून जाईल आणि तुझ्या राज्यामध्ये पाऊस भरपूर पडेल. राजा घाबरला, मनामध्ये दुःखी झाला. राजा काय म्हणतो, महाराज
नाहमेनं वधिष्यामि तपस्यंत मनागसम. तपश्चर्या करणाऱ्या शूद्राला मी मारू शकत नाही. ऋषीने सांगितलं तो जर अधर्म करतोय तर का मारू शकत नाही? नाही म्हणले, एवढ्या कारणावरून त्याचा वध करावा असं माझ्या बुद्धीला पटत नाही. किती दयाळू असेल राजा पहा. एवढ्या हजारो लोकांच्या विनाशाची परिस्थिती उत्पन्न झालेली होती या एका शूद्राच्या तपश्चर्येच्यामुळे. तरी पण राजा शूद्र तपश्चर्या करतो आहे तर त्याचा वध मी करू शकत नाही असं म्हणतो राजा. मग धर्मोपदेशं कथय उपसर्ग विनाशने. ह्याच्या तपश्चर्येचा जो होणारा आम्हाला उपसर्ग आहे म्हणजे उपद्रव आहे, त्रास आहे, या त्रासाच्या निवारणाकरता म्हणून तुम्ही मला काहीतरी व्रत सांगा, काही विधी सांगा, जपतप अनुष्ठान सांगा, मी करीन. पण याचा वध मी करू शकत नाही, मला ते तेवढं सांगू नका. म्हणजे राजा किती दयाळू असेल पहा. धर्माने वागणारा, चातुर्वर्ण व्यवस्था उत्तम असणारा चक्रवर्ती राजा सांगतोय मी शूद्राला मारू शकत नाही. त्यांनी माझं काही बिघडवलेलं नाही, त्यांनी कुणाची हत्या केलेली नाही, त्यांनी कुणाची चोरी केलेली नाही की ज्याचा शिरच्छेद मी करावा. तो तपश्चर्या करतोय, परमेश्वराची आराधना करतोय, मान्य आहे मला की त्याच्या तपश्चर्येमुळे ह्या नैसर्गिक चक्रामध्ये विघ्न निर्माण झालं, ही गोष्ट सत्य आहे. पण त्याच्या तपश्चर्येचा परिणाम निसर्गावर होऊ नये असा काहीतरी दुसरा उपाय सांगा मला. असं या वेळेला ऋषींच्या समोर त्यांनी उच्चारलं. ऋषी म्हणतात, राजा खरोखर तू दयाळू आहेस, याकरता तुला मी दुसरा उपाय सांगतो. यद्येवंतरे नृपते कुरुष्वैकादशी व्रतम शुचिमासे सिते पक्षे पद्मानामेति विश्रुता. राजा असं जर तुला म्हणायचंय तर मग एकादशीचं व्रत कर. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी जी पद्मा एकादशी आहे तिचं आचरण कर. तिच्या व्रताच्या प्रभावाने सुवृष्टी होईल. हे महात्म्य ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आषाढीची वारी काढलेली आहे. लक्षात घ्या, वारी म्हणजे गंमत म्हणून किंवा काही अशा तशा कारणाने काढली नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी जी आषाढीची वारी काढली त्याचं कारण हे आहे की भगवान इथे चंद्रभागेच्या तीरावरती बसलेले आहे. साक्षात पांडुरंग विठ्ठल भगवान जागृत अवस्थेमध्ये स्वयंभू आहे. त्यांच्या दर्शनाला जा, आणखीन या एकादशीचं व्रताचरण करा. तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारचा पाऊस पडून आणि सगळीकडे सुबत्ता होईल. दुष्काळजनक परिस्थिती सगळी नष्ट होऊन जाईल आणि सुकाळ निर्माण होईल. तस्याः व्रत प्रभावेण सुवृष्टिर्भविता ध्रुवम्. त्या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने सुवृष्टी निश्चित होईल. राजा, या शूद्राच्या तपश्चर्येचा प्रभाव जो सगळ्या वातावरणावरती पडलेला आहे तो पडणार नाही, सगळा नष्ट होऊन तुझ्या राज्यामध्ये धनधान्य समृद्धी होईल. सध्याच्या भाषेत म्हणजे सुजलाम सुफलाम होईल तुझं राज्य, तुझी पृथ्वी. सगळ्या प्रकारच्या सिद्धी देणारी, सगळ्या प्रकारचे उपद्रव नाहीसे करणारी
आणि एकट्याने नाही, सगळ्या प्रजाजनांच्या बरोबर सगळ्यांनी मिळून एकादशीचं व्रत केलं पाहिजे. अस्या व्रतं कुरु नृप सप्रज सपरिच्छदः. म्हणजे तुझ्या प्रजाजनांना व्रत करायला लाव, तुझ्या गाई म्हशी हत्ती घोडे सगळ्यांना सुद्धा हे व्रत करायला लाव. आजच्या दिवशी त्यांना सुद्धा उपवास मोडेल असं खायला घालू नकोस. आणि आपण काय म्हणतो, जमत नाही हो, काय जमत नाही, आम्हाला एकादशी जमत नाही बघा. अरे एकादशी जमत नाही, 15 दिवसात एकदा असणारी, काय जमणार, कसा आपला उद्धार करून घेणार. उद्धार तर किती लांब आहे. हे ऋषींचं वाक्य ऐकल्यानंतर राजा स्वतःच्या राज्यामध्ये सगळ्या प्रजाजनांच्या बरोबर आलेला आहे. आषाढ मास प्राप्त झालेला आहे. पद्मा एकादशी आलेली आहे. काय म्हणले पहा, प्रजाभिस्सह सर्वाभिः चातुर्वर्ण समन्वितः ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्री बाल वृद्ध गाई म्हशी घोडे हत्ती पशु पक्षी सर्वांच्या सहित राजानी एकादशीचं व्रत उत्तम अशा पद्धतीने केलं. आणि काय आश्चर्याची गोष्ट आहे, एवं कृते व्रते राजन् प्रववर्ष बलाहकः जलेन प्लाविता भूमिः अभवत् सस्यमालिनी. या व्रताच्या प्रभावाने उत्तम अशा प्रकारे पाऊस पडला, सुवृष्टी झाली. असं नाही झालं की पाऊस पडला 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 आणि सगळं राज्य वाहून गेलं, असा नाही प्रकार झाला. सुवृष्टी, ज्या वेळेला जितकी अपेक्षित आहे तेवढीच वृष्टी. त्याने धान्य उत्तम पिकलंय. विहिरींमध्ये नद्यांमध्ये आणि झऱ्यांमध्ये सगळीकडे सुंदर पाणी आलेलं आहे. जिकडे तिकडे जमिनीमध्ये उत्तमोत्तम अशा प्रकारची धान्य पिकलेली आहेत आणि सगळे प्रजाजन कसे आनंदी झालेले आहेत. ऋषिकेश प्रसादेन जना सौख्यम प्रपेदिरे एतस्मात् कारणादेव कर्तव्यम व्रतमुत्तमम्. भगवान ऋषिकेशाच्या कृपा प्रसादाने सगळे सुखी झाले, म्हणून ह्या एकादशीचं व्रत मनुष्याने करावं. आणि यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हे आषाढीचं एवढं मोठं आणि वारी काढलेली आहे. लोकांनी 700 वर्षापेक्षा अधिक वारी चालवलेली आहे. यंदाच्या वर्षी बंद पडली आहे. लक्षात घ्या, किती किती दुष्ट शक्तींचा प्रभाव आहे पहा. वारीवर सुद्धा बंदी आली, देवस्थानांवर बंदी आहे, देवदर्शनाला बंदी आहे. किती कठीण गोष्ट आहे. म्हणजे विचार केला तर आपल्या धर्मावरती, देशावरती आणि माणसांच्या वरती, सगळ्या प्राणीमात्रांच्या वरती केवढं भयंकर संकट निर्माण झालेलं आहे. अशी महाभयंकर संकट ही दुष्ट शक्तींच्या शिवाय कोणी निर्माण करत नाही. दुष्ट शक्तीने आपल्या सगळ्या जगावर सोडलेलं एक भयंकर अशा प्रकारचं अस्त्र आहे हे. आणि या अस्त्रांपासून जर आपल्याला आपला बचाव करून घ्यायचा असेल तर आपल्याला भगवंताची उपासना आराधना करणे एतद व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही प्रकारचं साधन आपल्याला पाहायला मिळणार. असं हे एकादशीचं महात्म्य या ठिकाणी वर्णन करून सांगितलं.
ज्याच्या योगाने भुक्ती मुक्ती सगळ्या काही प्राप्त होतात, लोकांना सुखाची प्राप्ती होत असते. त्याचं पठण श्रवण केलं असताना सकल पापांच्या पासून मुक्ती होत असते. याच एकादशीला गोविंद शयन व्रतालाही आरंभ होतो, म्हणून याचं नाव एकादशीचं शयनी एकादशी पडले. आजपासून चातुर्मास्य व्रताला आरंभ होतो. पूजा, जप, तप, श्रवण, आणखीन काय पुष्प समर्पण असो, त्यानंतर बिल्वपत्र समर्पण असो, तुलसी पत्र समर्पण असो, दूर्वा समर्पण असो, अनेक प्रकारची, त्यानंतर खाण्यापिण्याची व्रतं असो, ही सगळी व्रतं आजपासून आरंभ होतात. आणि त्या व्रतांच्या प्रभावाने मगाशी मी जे आपल्याला म्हणलो की ही व्रतं आणि आपण जपणारे मंत्र, या मंत्रांच्यामुळेच, या मंत्ररूपी देवतेंच्या पासून आपलं रक्षण या कालामध्ये आपण करून घ्यायचंय. म्हणून चातुर्मास्यामध्ये व्रत करायची असतात, कारण भगवान सूर्यनारायणाची किरण कमी प्रमाणामध्ये असतात. भगवान सूर्यनारायणाची किरण हीच देवता रूपाने आपलं रक्षण करत असतात. आणि सूर्यनारायणाची जी ऊर्जा आहे, किरण आहे, ही जगतामध्ये कमी प्रमाणामध्ये मेघाच्छादित सूर्यनारायण झाल्या कारणाने कमी पडत असतात. म्हणून देवतेंची स्वरूप कोणती आहेत? सूर्यनारायणाची किरण. सूर्य हा परमात्मा, त्याची किरण म्हणजे विशिष्ट विशिष्ट शक्तीच्या देवता आहे. त्या देवता सगळ्या जगताचं रक्षण करत असतात. परंतु मेघाच्छन्न झाल्या कारणाने ती किरण आपल्यावरती पडत नसल्या कारणाने आपल्याला ऊर्जा प्राप्त होत नाही. तेव्हा देवतेचं आणखी स्वरूप, मंत्र हे देवतेचं स्वरूप आहे. तसा राम हा देव आहे, त्याप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र पण रामा इतकी शक्ती आहे. क्षणभर रामापेक्षा सुद्धा रामनामामध्ये शक्ती अधिक असू शकते. असा संकट काल हा आहे. या संकट कालामध्ये नाममंत्र जो आहे, या मंत्राची शक्ती आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारी असते. म्हणून या चातुर्मास्यामध्ये व्रत करायची आणि आपल्या ठिकाणी मंत्राने ऊर्जा निर्माण करायची, यज्ञयागाने ऊर्जा निर्माण करायची, जपतप अनुष्ठानाने ऊर्जा निर्माण करायची. आणि हा दक्षिणायनाचा जो कालावधी आहे, चातुर्मास्याचा कालावधी जो आहे, या कालावधीमध्ये आपण आपलं आणि आपल्या आजूबाजूच्या परिसराचं आणि आपल्या निसर्गाचं रक्षण करायचं आहे. याकरता या एकादशीमधून अत्यंत सुंदर अशा प्रकारचं धर्माच्या अविरोधाने दिलेलं ज्ञान जे आहे, हे आपण ह्या ठिकाणी या ग्रंथाच्या आणखीन आधाराने, एकादशीच्या व्रताच्या निमित्ताने या ठिकाणी लोकांच्या समोर प्रकट करतो आहोत. तेव्हा भगवंताच्या चरणी अशा प्रकारची आपण प्रार्थना करू की हे भगवन, आपलं शयन व्रत असलं तरी सुद्धा, सौर ऊर्जा जरी आम्हाला मिळत नसली तरी सुद्धा, आपल्या मंत्ररूपी असणाऱ्या शक्तीपासून आमचं रक्षण करा. आमच्याकडनं व्रतवैकल्य चांगल्या चांगल्या प्रकारची करू आणि आम्हाला त्याच्यापासून सुरक्षित अशा प्रकारे ठेवा. त्याकरता लागणारी भक्ती, त्याकरता लागणारी शक्ती, त्याकरता लागणारी युक्ती, या सर्व प्रकारच्या अनुकूलता आम्हाला प्राप्त व्हाव्यात अशी प्रार्थना करून आपण या एकादशीच्या व्रतकथेच्या निमित्ताने जो काही धर्माचा उपदेश या ठिकाणी केलेला आहे, तो उपदेश सर्वांच्या पर्यंत पोहोचून सर्वांना याचा लाभ व्हावा. आणि सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. या प्रार्थनेनुसार हा कथाभाग या ठिकाणी थांबू. विशेष म्हणजे धारवाडमध्ये ज्या वेळेला पर्जन्यवृष्टी होत नव्हती, त्यावेळेला राजाराम भट्ट अग्निहोत्री त्यांच्याबरोबर आम्ही गेलेलो होतो. एक अनुभव म्हणून सांगतो. आणि तिथे कार्यरेष्टी केली. कार्यरेष्टी करायच्या वेळेला पाऊस पडला आणि उत्तम धोधो पाऊस पडला. अनेक लोक त्या ठिकाणी पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. पाऊस पडला आणि त्यावेळेला त्यांच्या पाठशाळेच्या मोठ्या सभागृहामध्ये
अनावृष्टे कारणं किम अशा प्रकारचे परिसंवादाचं एक शीर्षक देऊन त्या ठिकाणी परिसंवाद ठेवला होता. त्या परिसंवादामध्ये ज्योतिषाच्या पद्धतीने काय कारण आहे अनावृष्टीचं, वैज्ञानिक पद्धतीने काय आहे, धार्मिक पद्धतीने काय आहे, असे सगळे विषय होते. आणि त्यावेळेला मला ही कथा सांगण्याची संधी धारवाडला मिळाली होती आणि त्याही वेळेला ही कथा मी अनावृष्टीच्या कारणात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आजही पुन्हा आपण सगळे लोक बसलेला आहात आणि विशेषतः म्हणजे इथे एक व्हॉट्सअप फेसबुक पेज म्हणतात, संत समागम म्हणून फेसबुक पेज आहे. त्याच्यावरती अनेक लोक आता हे प्रवचन पाहतायत, ऐकतायत, किंवा त्या सर्व लोकांच्या सुखाकरता, कल्याणाकरता आपण हे सगळं कथानक या ठिकाणी वर्णन केलं. आणि खरोखर सर्वांचं कल्याण होवो अशी प्रार्थना करू आपण या ठिकाणी थांबू. वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विघ्नान्नाशय मे सर्वान् नाशायोपस्थितां प्रभो. त्वत्प्रसादेन कार्याणि सर्वाणि करोम्यहम्. शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणामुदयं कुरु. इति विज्ञाप्य देवेश प्रणमामि पुनः पुनः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्.